मंडळी, सो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी ब्युटिफुल असं स्टेकेशन प्रॉपर्टी घेऊन आलेली आहे. सो आज आपण आलेलो आहोत महाबळेश्वर आणि पचगणीच्या अगदी जवळ असलेल्या शिवाजीज विला या विलाला, जो की 5 BHK विला आहे. सो सगळा टूर मी तुम्हाला देणारच आहे. चला तर मग आपण आता बघूया. याचं जे लोकेशन आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्हाला बुकिंगसाठी, आणि व्हिडिओचा टूर तर तुम्ही आता बघणारच आहात. चला तर मग. सो हा आहे आपल्या विलाचा स्पेशियस असं हॉलमध्ये आहे. मोठं असं TV दिलेला आहे. या साईडला सोफा आहे, सेंटर टेबल आहे. अशा खूप छान ॲम्युनिटीजने भरलेला असा हा विला आहे. आणि याची एक अजून स्पेशल गोष्ट आहे ते म्हणजे इंडोर स्विमिंग पूल. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे लवकरच. सो ही आहे आपली पहिली बेडरूम. खूप क्लीन आणि स्पेशियस हायजेनिक असा हा विला तुम्ही म्हणू शकतात. प्रत्येक गोष्टी खूप व्यवस्थित मॅनेज केलेला आहे. तिथे ते कबर्ड दिलेले आहेत. या साईडला मिरर आहे, ड्रेसिंग टेबल, कबर्ड पण बघा, ह्यूज असे कबर्ड्स आहे. आतमध्ये त्यांनी हँगरसुद्धा दिलेले तुम्हाला कपडे वगैरे टांगायचे असतील. एक्स्ट्रा मॅट्रेसेस वगैरे पण इथे अवेलेबल होतातच. सो हा आहे आपला किंग साईज बेड. त्यासोबत ब्लँकेट्स दिलेले आहेत. त्या साईडला तुम्ही छोटीशी डस्टबिनसुद्धा दिलेली, ड्राय काही कचरा असेल तर टाकू शकतात. ते प्रत्येक रूममध्ये AC आहे. सो त्याचं पण महाबळेश्वर पचगणीला AC लावायची गरजच पडत नाही. आणि फॅनसुद्धा दिलेला आहे. या साईडला आपल्याला चार्जिंग स्लॉट्स मिळत आहे. सो मोबाईल तुम्ही इथे ठेवून चार्ज करू शकतात निवांत. आणि ही जी बेडरूम आहे त्याला कॉमन वॉशरूम दिलेला आहे. सो हे आहे आपलं कॉमन वॉशरूम. वॉशरूम पण तुम्ही बघा किती स्वच्छ आणि स्पेशियस असं वॉशरूम आहे. वेस्टर्न टॉयलेट आहे. 24/7 हॉट वॉटर अवेलेबिलिटी. बेसिक ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या सगळ्या या विलामध्ये तुम्हाला मिळतील. शॉवरसुद्धा दिलेला आहे. सो लेट मी टेक यू टू द अनदर बेडरूम. हा कॉमन एरिया आहे. ते वॉश बेसिन दिलेलं आहे. ही आहे आपली मास्टर बेडरूम. या बेडरूममध्ये पण किंग साईज बेड, खूप ह्यूज असं कबर्ड, आरसा. या रूममध्ये TV सुद्धा आहे मास्टर बेडरूममध्ये. आणि ही रूममध्ये पण AC, बाकीच्या सगळ्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या सगळ्या रूममध्ये कॉमनच दिलेल्या आहे. आपण ह्याचं वॉशरूम बघूया. सो हे आहे आपलं स्पेशियस असं वॉशरूम. सो वॉशरूममध्ये आपल्याला वेस्टर्न टॉयलेट आणि इथे कपडे टाकण्यासाठी जागा पण आहे. सो तुम्ही जर बघाल तर वॉशरूम खूप स्पेशियस आणि ब्युटिफुल आहे. ते वॉश बेसिनसुद्धा आहे म्हणजे आतल्यामध्येच. आणि कॉमन पण त्या साईडला जे मी तुम्हाला दाखवलं त्या साईडला पण आहे. तर आपण वरच्या फ्लोअरला जाऊया. सो मी तुम्हाला बेसिकली प्रॉपर्टीचा टूर करवते की प्रॉपर्टी कशी आहे. सो पण वरती जाऊन तुम्हाला बाकीचे रूम्स पण मी दाखव. बेसिकली या विलाला 3 फ्लोअर्स आहेत. आता आपण 2nd फ्लोअरला आलेलो आहोत. हा त्याचा आउटसाईडचा एरिया आहे जिथे तुम्ही मस्तपैकी चेअर्सवर चिल करू शकतात आणि हा समोर दिसणारा व्ह्यू एन्जॉय करू शकतात. सध्या तर खूप जोरदार पाऊस चाललेला आहे. या फ्लोअरवरती 3 बेडरूम्स आहेत. त्याचा पण मी तुम्हाला एकदा टूर करवते. हा आहे आपला बिग अँड स्पेशियस असा हॉल, जिथे सोफाज दिलेले आहे, फ्रिज आहे मोठं, समोरच TV आहे आपला. या साईडला पण खूप सारी पब्लिक इथे ऑक्युपाय होऊ शकते, एवढी मोठी जागा आहे. स्पेशियस असा हॉल. इथे कॉमन असं बेसिन दिलेलं आहे, वॉश बेसिन. या साईडला आहे पहिली बेडरूम. तुम्ही बघू शकता खूप स्वच्छ आणि सुंदर अशी ही बेडरूम आहे. स्पेशियस. हा किंग साईज बेड इथे दिलेला आहे. या साईडला TV सुद्धा आहे. आणि इथे वायफाय सगळीकडे. इथे कबर्ड दिलेलं आहे जिथे तुम्ही सगळं तुमचं सामान वगैरे ठेवू शकतात.
आणि ह्या साईडला आहे त्याचं अटॅच वॉशरूम. सो हे आहे आपलं अटॅच असं वॉशरूम. वेस्टर्न टॉयलेट आहे इथे. या साईडला वॉश बेसिन आणि प्रत्येक रूममध्ये गिझर दिलेला, सॉरी वॉशरूममध्ये गिझर दिलेला आहे. सो त्याचं पण काही टेन्शन नाही आपल्याला. तर आपण जरा या साईडची बेडरूम बघूया. सो इथे सर्क्युलर शेपमधला बेड आहे, थोडं युनिक कन्सेप्ट. ह्याला पण अटॅच असं वॉशरूम आहे. म्हणजे दोघं वरच्या फ्लोअरवरच्या दोघं ज्या बेडरूम्स आहेत त्याला अटॅच असं वॉशरूम आहे. आणि एक जी रूम आहे त्याला फक्त जनरल वॉशरूम दिलेलं आहे. सो रूम पण तुम्ही बघाल तर किती मोठी अशी रूम आहे. ह्या रूमला पण टीव्ही, कबर्ड, मिरर सगळ्या अमेनिटीज ज्या आहेत त्या सारख्याच दिलेल्या आहेत. ह्याचं पण वॉशरूम एकदा तुम्हाला दाखवून देते मी. सो हे आहे स्पेशियस असं वॉशरूम, वेस्टर्न टॉयलेट आणि वॉश बेसिन. क्लीन तर भयंकर हायजेनिक असं हा विला आहे. म्हणजे युजली आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो आपला हायजीन हा खूप मोठा इश्यू असतो, पण या विलाची जर स्पेशालिटी तुम्ही म्हणाल ना, असं चमकतोय बघा. सगळा फ्लोअर असा एकदम हायजेनिक आहे आणि वॉशरूम पण खूप क्लीन आहे. सो ही आहे आपली तिसरी बेडरूम. तिसऱ्या बेडरूममध्ये पण किंग साईज बेड दिलेला आहे, कबर्ड आहे मोठं असं आणि प्लस मिरर वगैरे सगळ्या अम्युनिटी. याला अटॅच वॉशरूम नाही आहे, फक्त ह्याचं वॉशरूम जे आहे ते आउटसाईडला आहे, जनरल वॉशरूम. हे आहे इथलं वॉशरूम, वेस्टर्न टॉयलेट, बेसिन वगैरे सगळं येते. सो हा आपला सेकंड फ्लोअरवरच्या रूम्स आहेत ह्या. आणि हॉलचा संपूर्ण व्ह्यू आता तुम्हाला दिसत असेल की किती स्पेशियस असा हॉल आहे हा आपला. गरमागरम मस्त भजी आलेली आहे. आता मी थोड्या वेळात भजी खाणार. आणि आता मगाशीच मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवलेला. सी किती जास्त धुके आलेत. वाव, महाबळेश्वरची ही सगळ्यात भारी गोष्ट. मगाशी एकदम क्लिअर होता, आता फार धुकं झालेत सगळी. लवली, खूप मस्त वातावरण झालं. आणि आता तुम्हाला एकदा वरचा फ्लोअर पण मी दाखवते. तिसरा जो फ्लोअर आहे आहे थर्ड फ्लोअर आपला विलाचा. इथे छान असे टेबल्स दिलेले आहे आणि ते तुम्ही आपलं लंच, हाय टी, डिनर एन्जॉय करू शकतात. खूप मोठा एरिया आहे. ते इंडोर गेम्स पण तुम्ही खेळू शकता. त्यांच्याकडे कॅरम आहे, अजून चेस आहे, बरेचसे इंडोर गेम्स आहेत जे तुम्ही ते घेऊन खेळू शकतात. सो इथे इन हाऊस असं आपलं फूड तयार केलं जातं आहे आणि मला वास तर खूप छान येतो, त्याच्यामुळे आय एम सो एक्सायटेड टू हॅव दिस. त्याच्यामुळे सगळं हायजीन वगैरेचा काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे तुम्ही मस्तपैकी बिंदास्त येऊ शकतात आणि यू कॅन एन्जॉय द फूड हिअर. मी टेस्ट करून तुम्हाला सांगेलच की हाऊ इज द फूड. सो मस्तपैकी लंच आलेलं आहे आपलं. लंचमध्ये आहे आपलं सलाद, इथे पनीर टिक्का मसाला, चिकन आम्ही मागवलेलं. सो ही चिकनची ग्रेव्ही आहे. खूप टेम्पटिंग असं फूड वाटतं आहे. राईस आहे आणि चिकन 65 आणि हा आहे आपला कांदा. सो असा फुल मील आता आम्ही टेस्ट करून सांगतो की कसं आहे या विलाचं फूड. बेस्ट घरगुती जेवण. मी चिकन 65 खातो आहे. एकदम चीजी आणि ज्युसी चिकन यांनी बनवलेलं आहे आणि एकदम घरासारखं टेस्ट आहे. थँक्यू. आता मी पण टेस्ट करून फूड सांगेल तुम्हाला की हाऊ इज फूड. आणि हे आहे आपले शेफ ज्यांनी आम्हाला खूप छान सेटअप करून दिला आहे. वरती खूप पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही खालच्या फ्लोअरला आलो आहे जेवायला आता. आणि आता ते आम्हाला मस्तपैकी जेवण सर्व करायला आलेत. सो हा आहे आपला इंडोर्स बिग असा स्विमिंग पूल. या साईडला बेबी पूल आहे आणि त्या साईडला नॉर्मल स्विमिंग पूल आहे आणि ते हॉट वॉटर शॉवरसुद्धा आहे. म्हणजे हा कंपार्टमेंटच वेगळा आहे या विलाचा.
या साईडला हॉट वॉटर शॉवर बघा, इकडे वॉशरूम दिलेलं आणि लुक ॲट द व्ह्यू गाईज, किती ब्युटिफुल असा व्ह्यू आहे या स्विमिंग पूलला. मस्त पाऊस चालला आणि पूर्ण काचेचे ग्लासेस आहेत इथे, त्याच्यामुळे रात्री पण जबरदस्त व्ह्यू आहे बघा इथे. मस्त जोरदार पाऊस आणि इंडोर असल्यामुळे मस्त थंडी बिंडी पण नाही वाजत, एकदम मस्त ग्रुपसोबत फ्रेंडसोबत तुम्ही चिल करू शकतात. आणि साईज पण बघाल तर खूप स्पेशियस असा हा स्विमिंग पूल आहे, बिग. मस्त पावसात छान बार्बेक्यू आता इथे चाललाय. चिकन आहे आणि बटाटे पण आहे का दादा तिकडे, आणि छान भुट्टा पण भाजला जातोय बार्बेक्यूवर. आमचे शेफ आहेत बघा इकडे. पावसात खूप कष्ट घ्यावे लागतात बार्बेक्यूसाठी. तुम्ही ग्रुपमध्ये आलात तर इथे इंडोर गेम सुद्धा खेळू शकतात खूप सारे, जसं की आपल्याकडे आहे आता हे चेस खेळतात दोघं. इथे लुडो पण आहे, पत्ते आहेत आणि या साईडला कॅरम सुद्धा आहे बघा. सो गेम्स पण भरपूर आहे, खूप सारी मज्जा मस्ती करू शकतात ग्रुप्स किंवा फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत.